बुलढाणा जिल्ह्यातील लोणार या तालुक्यात चिखला हे गाव आहे आणि त्या चिखला गावामध्ये एक असा प्रकार घडलेला आहे, तो प्रकार पाहून या महाराष्ट्राला लाज वाटेल असं कृत्य घडलेलं आहे। त्या चिखला या गावामध्ये एका महिलेचे धिंडवडे काढले गेले, त्या महिलेचे कपडे फाडले गेले आणि अख्ख्या गावाने अख्खं गाव त्या एका महिलेवर तुटून पडलं। हे दृश्य पाहून आमचं मन हेलावून गेलं। संजीवनीताई वाघ हे त्या महिलेचं नाव आहे। शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख आहेत महिला आघाडीच्या। पक्ष आपण बाजूला ठेवू एक वेळ, पण एक महिला म्हणून जर असं जर कृत्य या महाराष्ट्रामध्ये जर घडत असेल तर या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला काय थोडी वाटत असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर असे प्रकार घडत असतील, महाराष्ट्रामध्ये असे प्रकार घडत असतील तर पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना राजीनामा दिला पाहिजे। लाडकी बहीण म्हणून तुम्ही या महाराष्ट्रामध्ये जे काय बोंबलताय ना, ते बोंबलून का उपयोग नाही। आमच्या या महिलेला संरक्षण द्या अगोदर। या महाराष्ट्रातल्या तुमच्या 1500 रुपयामध्ये काय घर चालत नाही। अगोदर आमच्या या आया बहिणींना संरक्षण द्या। या महाराष्ट्रातल्या आया बहिणीचे कपडे फाडले जातात या महाराष्ट्रामध्ये। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, राजमाता जिजाऊंचा हा बुलढाणा जिल्हा, आणि त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर असे प्रकार घडत असतील, एका महिलेला तिचे कपडे फाटोसर जर तिला मारलं जात असेल, पहिल्यांदा त्या जो बुलढाण्याचा कोण सीपी असेल, एसपी असेल, ग्रामीण भागाचा जे कोणी पोलीस इथं उपस्थित असतील त्या सर्वांना कामावरून काढून टाका आणि त्यांना जेलमध्ये घाला। त्या सर्व पोलिसांना तुमच्या समोर जर एका महिलेला मारत असेल तर तुम्ही काय करताय? तो सरपंच पळून गेलेला आहे त्या गावचा, पहिल्यांदा त्या सरपंचाला पकडा आणि त्याच्यावर जन्मठेपी शिक्षा त्याला झाली पाहिजे। 20 वर्ष सर्वात त्याला त्या सरपंचाला जेलमध्ये। जर एका महिलेला तुम्ही मारत असाल कपडे फाटोस्तोर, काय मानसिकता तुमची? कुठे गेले तुमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे असलेले विचार? कुठे गेले?